नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, खुसखुशीत उपवासाची बटाटा जास्त वापरून केलेली पुरी. आता चला खमंग अशी ही पुरी कशी बनवायची ते पाहूया. त्यासाठी मी इथं 4 असे बटाटे घेतलेले आहेत, उकडून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण बटाट्याच्या मॅशरनं किंवा या अशा किसणीनं पण आपण हे मॅश करून घेणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की मी इथे किसणीचा वापर करून हे पूर्ण बटाटे बारीक करून घेतलेले आहेत. आता काय करायचं, यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी मी इथं वरीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजे भगरीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ आता यामध्ये आपण टाकणार आहोत. आता त्यानंतर मी इथं 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ. आता इथं मी मीठ जे वापरलेलं आहे ते काळं मीठ घेतलेलं आहे. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मी इथं बटाट्याचा वापर थोडासा जास्त केलेला आहे. आता त्यानंतर आपण बटाटा आणि हे भगरीचं पीठ मिक्स करायचं आहे. आता माझं एक विसरलेलं होतं, यामध्ये लाल तिखट किंवा मिरची घालायची आहे. तुम्हाला जर सपक हवं असेल तर तरी देखील तुम्ही ठेवू शकता. आता त्यानंतर मी यामध्ये 2 मिरच्या मी बारीक अशा म्हणजे पेस्ट करून घेतलेल्या आहेत. ते मी यामध्ये घालून असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. आता इथं आपण हा जो गोळा बनवत असताना यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. आता काय करायचं, हाताला थोडंसं तेल लावायचं आणि छान असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथं आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, बटाटा जास्त वेळ ठेवायचा नाही, म्हणजे हे पीठच जास्त वेळ ठेवायचं नाही, लगेचच आपण पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. आता हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक कागद घ्यायचा आहे, जो प्लास्टिकचा कागद घ्यायचा आहे. त्याच्यावरती थोडंसं तेल लावायचं. सर्वप्रथम आपल्याला इथं तेल लावावं लागेल, नंतर तेल लावावं लागत नाही. आता काय करायचं, छोटासा गोळा घ्यायचा. पुरी जशी बनवतो आपण तेवढ्याच पद्धतीचा गोळा घ्यायचा आणि असं छान थापून घ्यायचं आहे. लाटण्याचा वापर करायचा नाही किंवा लाटून घ्यायचं नाही. चला, असं या पद्धतीने मी अशी पुरी ही थापून घेतलेली आहे. आता गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. तेल आपलं इथं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आता ही पुरी आपण सोडून द्यायची आहे आणि लगेचच आपण उलटपालट करायचं नाही. थोडं थोडं आपण ह्याच्यावरती तेल टाकत नंतर आपण याला पलटी करणार आहोत. आता तुम्ही पाहू शकता की पुरी अगदी खमंग अशी एकदम टमटमीत फुगलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथं पुरी फुगण्यासाठी एक टीप आहे, ती म्हणजे आपण वरीचं जे पीठ असतं ते पीठ अगदी बारीक असायला हवं आणि दोन्ही प्रमाण आपलं समान पाहिजे. म्हणजे बटाटा आणि वरीचं पीठ हे दोन्ही समान असलं तरच आपली पुरी छान खमंग आणि खुसखुशीत आणि टम्म फुगलेली होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. बघा, इथं सगळ्या ह्या पुऱ्या आता मी छान अशा तळून घेतलेल्या आहेत. मस्त असा भन्नाट कलर पण आलेला आहे आणि तुम्ही आणखीन एक इथं लक्षात ठेवायचं आहे, ते म्हणजे जर ह्यातले तुम्ही कुठले पदार्थ जर उपवासाचे जर तुम्ही खात नसाल, तीळ जिरे वगैरे खात नसाल, तर ते देखील स्किप केले तरी चालेल आणि ते घातलं तरी देखील चालेल. बघा, मस्त खमंग अशी ही पुरी बनलेली आहे. तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि प्रमाण मात्र अगदी व्यवस्थित ठेवलं की पुरी ही छानच बनते. चला, तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनेलला माझ्या सबस्क्राईब केलं नक्की